राम राम। आज कुणबी समाज स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री प्रशांत भाऊ वराळे साहेबांचा सत्कार आणि त्यानिमित्ताने उपस्थित राहण्याचा योग आला, त्याबद्दल सगळ्यात आधी आयोजकांचे आभार मानतो। मंचावर उपस्थित माझी सह अभिनेत्री, हिंदीमध्ये सुद्धा मराठी बरोबरच तितकंच उल्लेखनीय आणि स्वतःची ठसा उमटवणारी गिरिजा ओक, रामेश्वरजी फुंडकर, श्वेताताई महाले, नारायणराव गव्हाणकर, विश्वनाथजी तिडके, दयारामजी वानखेडे, गुलाबराव महल्ले, शिवाबुवा बावस्कार, अनिल भाऊ गावंडे, गजानन भाऊ थोरात, संध्याताई वाघोळे, हरिभक्तपरायण शिवदास महाराज गाडेकर, रामभाऊ आखरे, माझे अतिशय जवळचे मित्र असणारे रमेश भाऊ थोरात आणि माझ्या लेकीसारखी असणारी काजल राऊत, उपस्थित सर्वजण हो। आज प्रशांत भाऊंनी फार चांगला संकल्प केलेला आहे, त्यामुळे हा संकल्प दिन असंही आपण म्हणूया। कुठलाही संकल्प आपण करतो त्यानंतर आपण त्याचा प्रवास कसा करतो हा फार महत्त्वाचा असतो। 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा नाम फाउंडेशनची सुरुवात केली होती, मराठवाडा विदर्भ अशा 2 ठिकाणाहून सुरुवात केली, त्यावेळी बऱ्याच जणांना समाज असा असतो, समाजामध्ये जसं चांगलं बोलणारे असतात तसेच वाईट बोलणारे असतात। बऱ्याच जणांना असं वाटलं की यांचं काहीतरी उद्दिष्ट असेल, राजकारणात यायचं असेल, कुठल्या तरी पार्टीत जायचं असेल, पण 10 वर्षामध्ये बऱ्याच निवडणुका आल्या गेल्या, आम्ही कुठंच दिसलो नाही। त्यामुळे लोकांचा विश्वास बसला की हां, हे राजकीय लोक नाहीत, हे खरोखरीच शेतकऱ्यांसाठी काम करणारे लोक आहेत। आज 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातच चांदा ते बांदा इथपर्यंत नाम फाउंडेशनचं काम मोठं, नुसतं पाण्याचं काम सांगायचं झालं तर महाराष्ट्रभरात जवळपास 17 TMC एवढं पाण्याचं काम नाम फाउंडेशनच्या वतीनं उभं करण्याचा आनंद आम्हाला सर्वांना मिळालेला आहे। हे सर्व लोकसहभागातून आपल्या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे झालं। आज तुम्ही स्नेहमिलन मेळावा घेतला, त्यात रामभाऊंनी बरेच तक्रारी केल्या, तरुण आलेले नाहीत, बरीच मंडळी वेगवेगळी वागतात, वेगळं राहतात, पण आजच्या तारखेला आज या ठिकाणाहून मी सांगतो की जोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायची, आपण शेतकरी, आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे। कारण फार साधे साधे मुद्दे आहेत, साधी गणितं आहेत। 73 साली पहिला वेतन आयोग लागू झाला, त्यावेळी एखाद्याचा पगार 75-100 रुपये होता, तेव्हा सोनं 400 रुपये तोळा होतं, जुन्या माणसांना माहीत असेल। तेव्हा 11.5 ग्राम सोनं यायचे एका तोळ्यामध्ये, आणि कपाशीचा भाव 500 रुपये होता क्विंटलला। आज 2025 आहे, एखाद्याचा पगार हा 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेला आहे, सोन्याचा भाव 1,00,000-1.5 लाखाच्या घरात चालला आहे, कपाशीचा भाव 3,000, 4,000, 5,000 ह्याच्यातच अडकलेला आहे। तर मला असं वाटतं की ही विषमता, शेतकऱ्यांची सर्वार्थाने सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्त्वाची गोष्ट या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल तर आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। या निमित्ताने गेल्या 10 वर्षात सर्व बाजूच्या शेतकऱ्यांचं दुःख जवळून पाहता आलं। मराठवाड्यातल्या, विदर्भातल्याच नव्हे तर कोकणातल्या, तळकोकणातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचं, सर्व शेतकरी बांधवांचं दुखणं सारखं आहे। फक्त ते वेगवेगळ्या हेडिंग खाली काम करतात एवढंच आहे। कोणी कपाशीचं हे करतं, कोणी सोयाबीनचं करतं, कोणी ऊसाचं करतं, कोणी द्राक्षाची शेती करतं, कोणी हापूस आंब्याची शेती करतं, पण सगळ्यात महत्त्वाचं समस्या सगळ्यांची एक आहे की त्याला
म्हणजे साधा मुद्दा मला असा वाटतो की एका लोखंडाच्या सळीपासून त्याचे खिळे बनवणारा जो माणूस असतो तो त्याची किंमत ठरवतो. त्याला विचारलं तू काय करतो, तो म्हणतो मी बिझनेसमन आहे. मग एका दाण्याच्या धान्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी आज बिझनेसमन का नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणून कलावंतगिरी करता करता आपण याही बाजूला मदत केली पाहिजे असं माणूस म्हणून जेव्हा जाणवलं त्यावेळी अंशतः मला नाम फाउंडेशनचा एक सदस्य होता आला याचा आनंद आणि 10 वर्ष या कामात देता आले ह्याचाही मला मनापासून आनंद आहे. आज अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात, कधी नव्हे त्या परिसरात कधी नव्हे एवढा पाऊस पडला. त्याच्यावर आता चर्चा चर्वणं होत राहतील. कधी अतिवृष्टी असते, कधी अनावृष्टी असते, कधी लाल निना इफेक्ट असतो, कधी अल निनो इफेक्ट असतो. ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं जाईल. पण या मंचावरून एक कळकळीचं आवाहन मी सर्व बँकांना, पतसंस्थांना, मायक्रो फायनान्सवाल्यांना करतो की कृपया या काळात शेतकऱ्यांकडे वसुलीला जाऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती. या बाबतीत सरकारने काही कठोर पावलं उचलावीत असं माझं स्वच्छ मत आहे. 800, 850, 900 रुपये जर हप्ता असेल तर त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान करू नका. अतिवृष्टीमुळे सगळं झोपलेले हे बघायला वेगळ्या गोष्टीची गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ड्रोन पण उपलब्ध आहे. ड्रोनच्या शॉटमधनं आपण पाहिले रस्ते पाण्याखाली, शेतं पाण्याखाली, बऱ्याच जणांची शेतीच खरवडून गेलेली. आता शेती नव्याने उभं करणं हेच मोठं आव्हान आहे. मग आधी घेतलेल्या कर्जासाठी ते कुठून परतफेड करणार हा साधा विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे हा तो काळ आहे जिथे माणसाने माणसांचा माणुसकीसाठी विचार करणं फार महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं की समाजामध्ये कोट्याधीश, अब्जाधीश खूप माणसं असतात, पण देण्याची वृत्ती त्याची आहे की नाही हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडं म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. ती आली कशी माहिती का? एका राज्यामध्ये एकदा एक जुनाट मंदिर होतं आणि राजाने सांगितलं की अरे ह्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे, हे नवीन केलं पाहिजे मंदिर. आणि त्या मंदिराच्या पुजाऱ्यावर राजाने जबाबदारी टाकली. म्हणले तू हे काम कर. तो म्हणला बरं महाराज. आता राजांनी जबाबदारी टाकली म्हणल्यावर त्यांनी 6000चं कर्ज काढलं आणि एकदम नवीन मंदिर करून टाकलं. रंग भिंग सगळं स्वच्छ एकदम. राजा आला, राजाने बघितलं मंदिर तर नवीन झालेलं आहे. पुजाऱ्याला ते अभिनंदन केलं आणि त्याच्या हातात 4 आणे ठेवले. पुजारी हबकला, 4 आणे? म्हणलं 6000चं कर्ज घेतलंय, आपल्याला वाटलं राजा असं काहीतरी देईल चांगलं, 4 आणे. तो घट्ट मोठंच दाबून बसला. लोक विचारायला लागले राजाने काय दिलं? नाही, फार महत्वाची वस्तू दिली राजा, दाखवता येत नाही म्हणलं. लोक अजून गर्दी करून काय मोठीमध्ये? नाही नाही काहीच नाही म्हणलं, महत्वाची गोष्ट दिली महाराजांनी, कुणालाच दाखवता येत नाही, काहीच नाही. गदारोळ पसरला, सगळे विचारायला लागले राजाने त्याला काहीतरी दिलं आणि त्याने मुठीत झाकले, कोणालाच दाखविना. तो म्हणल्यावर कस काय दाखविना काय? हळूहळू राजापर्यंत ही बातमी गेली. पुजारी काही मूठ उघडीना आणि तो काही कुणाला दाखविना. राजा परत आला, त्यांनी 1.25 लाख रुपये पुजाऱ्याला दिले सगळ्यांसमोर आणि हळूच त्याची मूठ हातात घेतली आणि ती 4 आणे काढून घेतली. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाखाची ही म्हण प्रचलित झाली. प्रशांत भाऊ, तुमची देण्याची वृत्ती आहे असं आज तुम्ही जाहीररित्या कबूल केलंय म्हणून मला जास्त आनंद झाला. याला आपण सगळेजण साक्षीदार राहूच. कारण कुठलाही माणूस जेव्हा असं मत व्यक्त करतो, 2 गोष्टी असतात. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की नेहमी आता मी समाजामध्ये बघतो, कोणाला 2 रुपयाची मदत करायची असली तर तो 10 रुपये खर्च करतो. त्यासाठी मदत 2 रुपयाची करतो, पण ते दाखवायसाठी 10 रुपये घालवतो. तर अशा समारंभांची संख्या कमी व्हावी आणि मनापासूनची मदत यावी. कारण शेवटी काय, आज आपल्या सगळ्यांना मिळालेल्या या भूमिका आहेत. आज आपण या भूमिकेत आहोत. आज एखादा गरीब शेतकरी त्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्याची भूमिका कायम राहणार नाही, आपली भूमिका कायम राहणार नाहीये. आज जरी अडचणीत असलेला शेतकरी जात्यात असला तरी आपण सुपात आहोत हे आपण सगळ्यांनी गंभीरपणे लक्षात ठेवलं पाहिजे.
उद्या जर पिकलंच नाही काही शेतात, पिकवलंच नाही काही शेतात, तर आपल्याकडे कोट्यवधी रुपये असून आपण करणार काय? आणि आज लोकांकडे आहेत, खूप पैसे कमवायला लागले लोक, यानं त्या मार्गाने कमवायला लागले, पण त्याच्याबरोबर अनारोग्य आलंय, त्याचं काय करणार? अजून 2 वर्षांनी तुम्हाला घराघरात कॅन्सरचे पेशंट दिसतील, त्याचं काय करणार? अनारोग्य वाढत चाललं, माणसांचे वयोमान कमी. कालच ते पंजाबचा इतका मोठा पहिलवान होता, तो हार्ट अटॅकने गेला, तो तर फार वय नव्हतं त्याचं. तर मला असं वाटतं की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं, आपल्या जाण्याची गती वाढलेली आहे, आणि निसर्ग आपल्याला काहीतरी सांगू इच्छितोय. निसर्गाने आपल्याला आता सांगायला घेतलेलं आहे, तुम्ही तर ऐकच नात, असं झालंय ते. आता आपण विज्ञानाने नवीन नवीन गॅजेट्स दिले, मोबाईल आले, सगळ्याकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये माणूस हलत नाही का डुलत नाही, काय असतं त्या मोबाईलमध्ये काय माहीत, काम धाम सोडून तो मोबाईलमध्ये असतो. त्याच्यातनं ज्ञानी व्हायला लागला तो, सगळ्याला शिकवायला लागला तो. मी मोबाईलमध्ये पाहिले असंच असतं, असं तो सांगायला लागला. पण तुम्ही हा शेतकरी, आधी हा निसर्ग पूजा करत होता. सगळ्यात दिलदार कोण? तर शेतकरी असतो. आपले सगळे सण शेतीमातीशी निगडीत आहेत. आजही शेतकरी बघा, सकाळी वासुदेव यायचा तेव्हापासून द्यायला सुरुवात करायची. शेतकऱ्याची बायको खरी लक्ष्मी होती. खळ्यावर बसलेल्या पाखरांना सुद्धा शेतकरी उठवीत नाही, कारण तो म्हणतो त्यांचाही वाटा आहे त्यामध्ये. एवढा दिलदार असणारा शेतकरी. आजही तुम्ही कुठं कुणाच्या शेतात जा, काकड्या गाजरा असले, गिरिजाताई तुला मी सांगतो, तू जर शेतात गेली आणि काकड्या घेतल्यास तिथल्या तुला चांगल्या वाटल्या म्हणून, तर शेतकरी तुझ्याकडनं पैसे नाही घेणार. राहू द्या, ह्याच्यासाठी काय घ्यायचंय? त्याच्या ह्या स्वभावामुळे आज त्याची लूट वाढलेली आहे. त्याने गंभीर होणं, त्याने समंजस होणं, यासाठी मार्ग काय आहे? तर त्यातून मोठे झालेल्या लोकांनी समंजस होणं आणि त्यांचा हात हातात घेणं हे गरजेचं आहे. म्हणून आज या कार्यक्रमाला मला यावंसं वाटलं, महत्त्वाचं वाटतं. प्रशांत भाऊ, मी तुम्हाला काही गोष्टी सुचवीन या निमित्ताने, त्या जर पुढे नेता आल्या तर मला मनापासून आनंद होईल. कारण प्रत्येक ठिकाणी असे प्रशांत भाऊ निर्माण झाले तर शेतकरी बांधव एकत्र येतील असं मला वाटायला लागलं. तो एक आशावादी चिन्ह आहे. आता हे तुम्ही म्हणलात की तुम्ही हमी भावापेक्षा जास्त योग्य भाव शेतकऱ्यांना त्यांच्या गोष्टीला देणार आणि तुम्ही त्यांच्या बांधावरनं त्यांचा माल उचलणार. तुम्ही त्यांची सोय सुविधा चांगली केली, ॲक्वागार्डचं पाणी फुकट आहे किंवा बसायला चांगल्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या बांधावरनं तुम्ही तिथंच पैसे देऊन, म्हणजे त्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च तुम्ही कमी करताय, त्यांचे ते चढाईचा खर्च तुम्ही पॅकिंगचा खर्च कमी करताय, तुम्ही त्यांना डायरेक्ट ते पैसे देताय. ही पहिली स्टेप अतिशय महत्त्वाची. मला असं वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांना एकत्र आणून तुम्ही गट शेतीचे वेगवेगळे प्रयोग राबवावेत असं माझं मत आहे. त्यामधनं तुम्हाला काय होईल की खूप साऱ्या गोष्टी साध्य करता येतील. म्हणजे मला असं वाटतं की आता शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून राहू नये, त्यांनी खरीपावर अवलंबून राहू नये. त्याला वर्षातनं गेला बाजार एक 5-6 तरी उत्पादनं पाहिजे, ज्याच्यातनं त्याचं चरितार्थ चालेल, ज्याच्यातनं हे नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, काही झाली, निसर्गाने कोप केला, तर त्याला सावरता येईल अशा गोष्टी त्याच्याजवळ पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? तुम्ही मधमाशी पालनाचं जास्त या सगळ्या ह्याच्यामध्ये पसरवा. कारण आता मध हा सुद्धा एक वेगळा ब्रँड तयार होऊ शकतो. तुम्ही शेळ्या वाटायला सुरुवात करा. आम्ही नाम फाउंडेशन जेव्हा सुरू केलं त्यावेळी काय करायचं हे आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्ही हळूहळू असं सुरुवात केली. काही आमच्या भगिनींना आम्ही शेळ्या वाटल्या. त्याच्यातली मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. आपलं वाशिम जिल्हा आहे, माळेगाव नावाचं गाव आहे, तिथे बेबीताई वाघ नावाच्या एका ताईला आम्ही शेळी वाटप केल्या. आज त्या ताईकडे 20पेक्षा जास्त शेळ्या आहेत. नवरा गेलाय आत्महत्या करून, पण ती घर सांभाळतीये. पुरुष जातो. एक लक्षात ठेवा, आत्महत्या करायची नाही. तुमच्या आत्महत्येने तुम्हाला असं वाटतं तुमच्या पुढचा प्रश्न संपतो, पण तुम्ही कुटुंबासमोर एक मोठा प्रश्न तयार करून पळपुट्यासारखे जाता, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कुणीही आत्महत्या करायची नाही. आज आम्ही बघतो 10 वर्षात इतक्या महिलांना, इतक्या भगिनींना संसार चालवताना आम्ही बघितले, आणि त्याचं आम्हाला कौतुक. माझ्याकडे नावासहित त्यांची उदाहरणं आहेत. विदर्भातलीच उदाहरणं मी तुम्हाला कितीतरी सांगू शकतो.
आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या रसुलाबादला शोभाताई पंधरेत आम्ही जेव्हा मदत केली त्यावेळी त्या माऊलीनी एक गाय घेतली. आज त्या गायीच्या बळावर तिचा संसार चालू आहे. ती लेकरं सांभाळते, त्यांची शिक्षणं करते. आमच्या वटनेर गंगाई दर्यापूर जिल्हा अमरावती इथल्या जरीना बानो नावाच्या ताईला आम्ही शिलाई मशीन दिली होती. आज तिचा संसार त्या शिलाई मशीनच्या माध्यमातून चालला आहे. आम्ही निलंग्यातल्या कळमुगळी नावाच्या गावच्या शिलाताई सूर्यवंशीला जेव्हा मदत केली तेव्हा सुरुवातीला आम्ही 15,000 रुपये द्यायचो, आता 25,000 रुपये देतो. 15,000 दिले त्यावेळी शिलाताईंनी शिलाई मशीन घेतली आणि आज शिलाताईकडे 20 शिलाई मशीन आहेत आणि 20 महिलांना रोजगार शिलाताईंनी दिलेला आहे. करण्याची वृत्ती असते माणसांना, फक्त तुम्ही उभं करायचं असतं. आपल्या यवतमाळमध्ये पिंपरवाडी नावाचं गाव आहे पुसद तालुक्यामध्ये. तिथे कैलास चव्हाण नावाचे शेतकरी, अजूनही तुम्ही कोणी त्यांना भेटू शकता. कैलास चव्हाणनी 3 वेळा जीव द्यायचा प्रयत्न केला. तर मग नंतर आम्ही भेटलो, म्हणलं आता वरही तुम्हाला एंट्री नाही तर तुम्ही थांबा, कशाला घाई करू लागला. म्हणलं काय अडचणी आडी अडचणी समजून घेतल्या. आम्ही कैलासला 4 शेळ्या दिल्या. त्या वर्षीचं त्याचं खरीपाचं रबीचं आम्ही बियाणं दिलं. आज कैलासकडं 40पेक्षा जास्त शेळ्या आहे. तो हळद घेतो, हरभरा घेतो, खरीपही घेतो, रबी घेतो, कपाशी घेतो, सोयाबीन घेतो. तो म्हणतो मी तुमचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे म्हणतो नाम फाउंडेशनचा. कोणी जीव देत असेल तर मला सांगा, त्याला जगवण्याची जबाबदारी माझी. ही सगळी ताकद आपल्या समोर बसलेल्या प्रत्येकामध्ये आहे. हा फक्त विचाराचा प्रश्न आहे. आपल्याला कोणी मदतीला नाही असं समजू नका. आमच्यासारखी माणसं आहेत, खूप आमच्यासारखा विचार करणारी मंडळी आहेत, ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्याने स्वयंपूर्ण व्हावं. ज्या दिवशी शेतकरी स्वयंपूर्ण होईल, ज्या दिवशी त्याचा विकास होईल, त्या दिवशी आम्हाला आनंद आहे ना. त्यासाठीच आम्ही हे काम करतो आहोत. आज खरीप जरी गेलेला असला तरी रब्बीसाठी तुम्हाला बियाणं वाटता येईल शेतकऱ्यांना. आपले जवळपासचे सगळे शेतकरी आहेत, त्यांना बियाणं वाटलं, त्यांना थोडी मदत केली, कुणीतरी त्यांच्या बरोबर आहे हे सांगायला तर पाहिजे. तर आपण सगळे मिळून आज या मंचावरून सांगू की आम्ही आहोत तुमच्या बरोबर, तुम्ही काळजी करू नका. जसं होईल तसं होईल, आपण टेकी माकी नका होईना त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यात खूप काही लागत नाही. तुमचे शब्द सुद्धा महत्त्वाचे ठरतात आणि मला वाटतं शेतकरी बांधवांना हा शब्द महत्त्वाचा आहे. आज आपण जेवढी जमेल त्यांना रबीसाठी मदत करू, जेवढी जमेल त्यांना शेती उभी करण्यासाठी मदत करू. आपण सर्व मिळून करूच शकतो. कारण शेवटी काय आहे, आपल्याला सगळ्यांना लाकडाची गोष्ट माहिती आहे. 1 लाकूड पटकन तोडता येतं, मोळी तोडता येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा शेतकरी बांधव एकत्र येईल तेव्हा त्यांचा आग्रह जास्त होऊन त्यांच्या गोष्टींची वाच्यता सर्वांपर्यंत पोहोचून उद्या त्याविषयी चांगले निर्णय घेतले जातील आणि चांगल्या गोष्टी येतील. कारण निसर्गाने ज्या अर्थी हातात घेतलंय त्या अर्थी निसर्ग काहीतरी बदल करू इच्छितोय, त्याच्या मनात काहीतरी आहे हे निश्चित आहे. आपण पाखरांचा सुद्धा अलीकडे विचार करत नाही, पक्षी पण बघत नाही. या दुनियेतले अर्धे झाडं पाखरांनी लावलेले आहेत, त्यांना का द्यायचं नाही? त्यांच्या विष्ठेतनं अर्धे झाडं उभं राहिलेले, ज्याचा ऑक्सिजन आपण घ्यायला लागलो. आणि माणूस म्हणून आपण काय करतोय, जमेल तेवढे झाडं तोडायला लागलो, विकास करायला लागलो, मोठाले रस्ते उभे करू लागलो. पण हा विकास करताना आपण ती झाडं तोडली. हा रस्ता जर चांगला झाला तर त्या रस्त्यावरनं प्रवास करणं सोयीचं होतं, पण त्याच्यावर वाढलेल्या गाड्यांचं काय, त्याच्यातनं होणाऱ्या अपघातांचं काय, त्याच्यामुळे जगातलं संपत जाणाऱ्या इंधनाचं काय, त्याच्यामुळे प्रदूषण होऊन होणाऱ्या आजारांचं काय, विकासाबरोबर जे साईड इफेक्ट आहेत त्याचाही बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे असं मला या निमित्ताने वाटतं. आपण सर्वांनी मिळून काही गोष्टी ठरवायच्या आणि काही गोष्टी करायच्या असतात. मी तुम्हाला सांगतो प्रशांत भाऊ, 1 एकरचं एकात्मिक मॉडेल तुम्ही उभं करून दाखवा. काही शेतकरी बांधवांना मदतीला घ्या, त्यांची 1च एकर जमीन घ्या आणि त्यांना पूरक करून द्या. त्यांना 4 उत्पन्न मिळतील असं ते करून घ्या. त्यात तुम्हाला पोल्ट्री करता येते, त्यात तुम्हाला मत्स्यबीज करता येतं, त्यामध्ये तुम्हाला शेळी करता येते, त्यामुळे भाजीपाला करता येतो, थोडेसे फळबाग करता येते आणि त्यामध्ये तुम्हाला त्या जनावरांना लागणारा चारा सुद्धा करता येतो. आपण जर डोकं वापरलं तर आपल्याला तेवढ्या ह्याच्यातनं तेवढे उत्पन्न मिळू शकतात, तेवढा शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो. त्याची उत्पादन संख्या वाढली
म्हणजे तो एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता 4 गोष्टींवर राहील. दुसरी गोष्ट, सामूहिक विवाहाबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि जे हुंडा घेतील, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे हुंडा घेतील ते नामर्द, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची, तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा, तिने त्यांच्यावर संस्कार करायचे. मग ती घरात येताना भीक माग्यासारखे पैसे कशाला मागायचे तिच्या बापाकडे? काय गरज आहे त्याची? उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल? आपल्या देशाचं नाव काय? आपल्या देशाचं नाव काय? भारत. आणि आपण काय म्हणतो? भारत माता की जय. कशामुळं? भारत हा पुल्लिंगी शब्द आहे, पण आपण भारत माता म्हणतो. त्याचं कारण असं की आदी शक्तीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे, आपल्या जुन्या माणसांना कळलेलं आहे, म्हणून त्यांनी भारत माता म्हणलेलं आहे. आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. तर आपण लक्षात घ्या की ही जी माऊली आहे ती आज आपण जपली. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याची माऊली नाही जात, ती लेकरं सांभाळत बसती, जिद्दीनं टिकून चिटकून. गिरिजा म्हणली ते काही खोटं नाहीये, ती सगळा संसार चालवते. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या माऊलीलाही आपण उभं केलं पाहिजे. आणि या सामूहिक विवाहासाठी तुम्ही आज इथे आवाहन केलं, सगळे जण येतील, त्याचा काहीच विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल तुमचं प्रशांत भाऊ मनापासून मी अभिनंदन या मंचावरून करतो. दुसरं मी तुम्हाला सांगितलं, अशा एकात्मिक शेतीचं मॉडेल आपण त्याच्यावर चर्चा करू, कशा पद्धतीनं ते करता येईल. एका एकरामध्ये 4-5 उत्पादनं घेता येतात हे जेव्हा आपल्याला कळू लागेल त्यावेळी आपल्यावरचा ताणही निघून जाईल आणि आपल्याबरोबर माणसं आहेत हे कळलं की ते सुद्धा होऊन जाईल. ज्या ठिकाणी आता आम्ही चंद्रपूर सारख्या, ताडोबा अंधारी सारख्या प्रकल्पामध्ये 2 प्रकल्प राबवले आदिवासी भगिनींसाठी. एक उल्का नावाचा प्रकल्प ज्यामध्ये तेंदूपत्ता आणि कवट याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन करून काय बनवता येईल याचं प्रशिक्षण त्या भगिनींना देऊन ते सुरू केलं. आणि अजून एका बफर झोनमध्ये आम्ही काय केलं, तिथे मोहाची फक्त दारू होती एवढं आपल्याला माहिती, पण मोहाचे लाडू होतात, लोणचं होतं. हे त्या आदिवासी भगिनींना आपण मशिनरी दिली आणि त्यांना म्हणलं हे जगापर्यंत तुमचं मार्केटपर्यंत पोहोचवा, आपल्याला गरज ती आहे. आज तुम्ही मला सकाळी बोलताना बोललात की मला इथलं बेसनपीठ अमेरिकेपर्यंत न्यायचं आहे. व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही इथल्या शेतकरी बांधवांना चांगला भाव देऊन त्यांची स्वप्न पूर्ण करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, छोटी डोंगरा एवढी मधलं शेवटचा सीन दाखवला, पण माझा आणि गिरिजाचा त्यामधला एक सीन आहे. त्यामध्ये मी म्हणतो की शेतकऱ्याचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या वैयक्तिक आरोग्याचा नाही का, त्याच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न, त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा महत्त्वाचा नाही आहे का, त्याची जबाबदारी तुम्ही घेतली, याबद्दलही तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. ही देण्याची वृत्ती असावी, दातृत्वाची वृत्ती. आता काय झाले, लोकांचा विश्वास बसना. कारण खूप कालखंड झाला लोकांनी असे भले भले बघितले, चमत्कार करून सगळं काढणारे, आवळा देऊन कोहळा काढणारे, ते पाहिल्यामुळे लोकांचा विश्वास आता कमी झालेला आहे. एवढंच आहे. त्याला जबाबदार आपणच आहेत, आपली वागणूकच आहे. पण आपण आपल्या वागणुकीतून जर 2-3 वर्षामध्ये तुम्ही हे चित्र बदलू शकला तर आजच्या ह्या संकल्प दिनाचा यशस्वी कार्यक्रम झाला असं मी मान्य करेन. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला मनापासून सदिच्छा, शुभेच्छा देतो. तुम्हाला जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा मला सांगा. कधीही शेतकरी बांधवांची मदत असली, मी एक पाऊल पुढे येईन, मी तुम्हाला त्यातून निश्चित मदत करेल असा शब्द देतो. आज जी काही अतिवृष्टी झालेली आहे, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आपण सगळे मिळून, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मिळून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करू. तीही आपल्यासारखीच माणसं आहेत एवढं लक्षात घेऊ. आज रमेश भाऊंनी पण आत्महत्या करू नका हा संदेश दिलाय, तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. सर्वांनी जिद्द ठेवून एकत्र येऊया, एकत्र काम करूया आणि हे चित्र बदलूया असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं. प्रशांत भाऊंचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांच्या मिसेसचं विशेष अभिनंदन करतो, कारण पाठीशी खंबीरपणे कोणी नसेल तर माणसाला काही करता येत नाही, ही खरी गोष्ट आहे. आज त्या उभ्या आहेत म्हणून तुम्हाला इतक्या स्ट्रॉंगली उभं राहता आलेले, त्यामुळे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. गिरिजाचंही तिने जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तिचंही अभिनंदन करतो.
माझी लेक काजल ती अकोल्यामध्ये भटक्या प्राण्यांसाठी एक छान अनाथालय चालवते. तिच्याकडे आज 70 जखमी असलेले प्राणी ती स्वतः ती शस्त्रक्रिया करते, धडपड करते, त्यांना वाचवते. आज 70 तिच्याकडे कुत्रे आहेत, मांजरं आहेत, गायी आहेत. तिने स्वतः शस्त्रक्रिया करून ती जनावरं वाचवलेली आहेत. त्याबद्दलही तिला माणुसकीची ज्योत तिच्यामध्ये ती पेटलेली आहे, ती तशीच तेवत राहो अशाही मी मनापासून सदिच्छा देतो. इथे माणसांना माणसांविषयी विचार करायला वेळ मिळत नाही, तिथे तू जनावरांविषयी विचार करते, हा जास्त अभिनंदनाचा भाग आहे. ती अकोल्यातच असते, तिलाही आपण जमेल तेवढी मदत करू. आणि आज इथे बोलवलं त्याबद्दल मी प्रशांत भाऊंचे मनापासून आभार मानतो. मी जे जबाबदार तिघांची नाव रामभाऊपासून घेतले तुम्ही, त्या तिघांचे मनापासून आभार मानतो. माझं नाव घेऊन तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मला येताही आलं आणि बोलताही आलं, व्यक्त होता आलं, याबद्दल मनापासूनचे आभार. आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो, कारण शेवटी जेवणाची वेळ असते, पाहुणे कंटाळते. किती बोलणारा असलं तरी इतका कमून बोलायला लागला असंही लोकांना वाटू लागतं. एका सभेत एक जण बोलायला लागला तर तो खूपच बोलायला, लोक म्हणले थांबतोय कधी, म्हणून त्यांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळाला, अजून त्यांनी रट्टा लावला. नंतर त्याचा घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जरा जास्त बोललो. तो म्हणला माफ करा श्रोतेहो, घरातनं गडबडीत बाहेर पडलो, हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं. एक जण उठला आणि म्हणला घड्याळाचं राहू दे, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये अशी काळजी घेतो. सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.